नमस्कार, आपण पाहत आहात GS9 न्यूज। आदिवासी एकता परिषद भील प्रदेश महामोर्चामध्ये विविध मागण्या घेऊन बोदवड तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। बोदवड तालुका अध्यक्ष समाधान सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चा काढण्यात आला होता। यावेळी आदिवासी महिला बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आदिवासी एकता परिषद भील प्रदेश महामोर्चाने बोदवड शहर गजबजले। महामोर्चाची सुरुवात कृषी उत्पन्न बाजार समिती बोदवड येथून झाली। तेव्हा विविध मागण्या घेऊन तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात दिलेल्या मागण्या: तालुक्यातील बेघर आदिवासी कुटुंबांना शासन निर्णयाप्रमाणे रहिवासीकरिता 500 स्क्वेअर फूट जागा उपलब्ध करून देणे। तालुक्यात प्रत्येक गावातील नगरपालिका विवाहित व रेशन कार्ड नसलेल्या कुटुंबांना कमीत कमी कागदपत्र मध्ये नवीन रेशन कार्ड वितरित करण्यात यावे। अनुसूचित जाती जमाती लोकांसाठी जाती प्रमाणपत्राची 50 वर्षाची रहिवासी पुराव्याची अट शिथिल करून जातीचे प्रमाणपत्र काढून द्यावे। प्रत्येक गावात आदिवासी समाजासाठी स्वतंत्र दफनभूमी मंजूर करावी। प्रत्येक गावात आदिवासी समाज मंदिर मंजूर करून मिळणे। तालुक्यातील आदिवासी सुशिक्षित बेरोजगारांसाठी पाझर तलाव व आदिवासी मच्छीमारांना मासेमारीकरिता परवानगी देण्यात यावी। नगरपंचायत किंवा नगर परिषद येथील भोगवटाधारक आदिवासी परवानगी देण्यात यावी। तालुक्यातील आदिवासी लोकांना गायरान गावठाण जमिनीवर शेतीसाठी केलेले अतिक्रमण नियमित करण्यात यावे। तालुक्यातील वन हक्क समित्या स्थापन असलेल्या गावांना सामूहिक वन दावे मंजूर करण्यात यावेत। दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन आदिवासींना सबलीकरण योजनेअंतर्गत 5 एकर जमीन वितरित करण्यात यावी। अनुसूचित जमाती 7.5% आरक्षण, इतर कोणत्याही गैर आदिवासी जातीचा समावेश करण्यात येऊ नये। महाराष्ट्र सरकार आदिवासी विरोधातील धोरण डिलिस्टी ॲक्टच्या कायद्याला आमचा विरोध आहे। समान नागरी कायद्यामुळे आदिवासी रूढीप्रथा परंपरा तसेच कस्टमरी होणारी आहे, म्हणून समान नागरी कायदा लागू करण्यात येऊ नये। स्वातंत्र्याला 8 दशक होऊनही राज्यातील आदिवासी समाजाला संविधानिक अधिकार तसेच मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवले गेले आहे। तसेच आमच्यावर अतोनात अन्याय करण्यात आले आहेत। पोलीस यंत्रणाही आम्हाला वेठीस धरत पूर्वग्रह प्रभावाने वागवत, म्हणून आता आम्हाला पश्चिम भागातील महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशचे आदिवासी बहुल जिल्हे पश्चिम भारतीय आदिवासी स्वायत्त राज्य वेगळे करून मिळावे। आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी तालुका आदिवासी विकास अधिकारी हे पद निर्माण करून प्रत्येक तालुक्यात त्याची स्वतंत्र स्थापना करण्यात यावी। मौजे वाकी गावातील आदिवासींना वन हक्क दावे तयार केलेले असून त्याची पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ते स्वीकारण्यात यावे, अशा विविध मागण्या या मोर्चामध्ये करण्यात आल्या। जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे। आदिवासी एकता परिषदनं सर्व कार्यकर्त्यांना विनंती सर, तालुका जिल्हा कमिटी कार्यकर्त्यांनी लाईन लावा। आपलं या ठिकाणं आपण मोर्चाली सर येईल सर, मोर्चाने आपल्या काही मागण्या सर आणि त्या मागण्या आपण शासन दरबारी आणलं। त्या मागण्या संदर्भात तहसीलदार साहेब काय विचार करा यांना बाबत शिष्टमंडळ या ठिकाणी विचार करणार तर लोक आपण या ठिकाणी शांतताने बसून मोर्चाला येईल। सर्व आदिवासी बांधव यासना आभार व्यक्त करत आदिवासी एकता परिषदनं एक हाकवर आपण या ठिकाणी हजारो संख्येने उभं राहणार। परंतु आता प्रश्न असाच आपला गेल्या अनेक वर्षापासून जे आपल्या मागण्या आहेत, राजा घराखाली जागा नावण्या करा, आम्हाला रेशन कार्ड द्या, जातीना दाखला आम्हाला 50 वर्षांनी अट न लावता वितरित करा, अशा शिक्षणच्या, आरोग्याच्या, रोजगारच्या मागण्यांनी सर आपण या ठिकाणी येईल सर। तर सर्व कार्यकर्त्यांना विनंती सर का सर्व समाज बांधव या ठिकाणी आपण शांततेने बसायचे आहात।